तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा संयुक्त जयंती महोत्सव, या महोत्सवाच्या माध्यमाने आयोजित करण्यात आलेली ही प्रबोधनमाला, या सोहळ्याचे संयोजक सन्मान्य संतोषजी कांबळे, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. मी परवा बस स्टँडवर उभा होतो. रिझर्वेशनसाठी प्रचंड मोठी रांग लागली होती. रांगेत बरीच माणसं होती. त्यामुळे रांगेतल्या प्रत्येकाला जाणीव होती की आपला नंबर यायला वेळ जाणारच. मग आपला नंबर येईपर्यंत काय करायचं, प्रत्येकानं वेळ घालवण्याच्या काही काही युक्त्या निर्माण केल्या. त्यातलाच एक जण होता. त्यांनी शेजारच्या शेंगेवाल्याकडनं मुठभर शेंगा विकत घेतल्या आणि तो शेंगा खात राहिला. बराच वेळ झाला. शेंगा खाऊन टाकल्या, शेंगदाणे पोटात गेले, फोलकाटं हातात राहिली. आता ती साठलेली फोलकाटं टाकावी कुठं असा प्रश्न त्याला पडला. या बाजूला बघितलं तर स्वच्छता राखाचा बोर्ड दिसला, या बाजूला बघितलं तर आपला परिसर स्वच्छ राखा सांगणारा बोर्ड दिसला. फोलकाटं टाकावी कुठं? बरं, हातात तरी किती वेळ धरून बसणार? शेवटी कंटाळला आणि कंटाळून त्यांनी रांगेतल्या मागच्या माणसाला विचारलं, काय हो, मगापासून शेंगा खाल्ल्या, शेंगदाणे खाऊन टाकले, फोलकाटं हातात राहिलीत, टाकू कुठं? तसा रांगेतला मागचा माणूस म्हटला, त्यात विचारताय काय एवढं, टाका की पुढच्याच्या खिशात. तसा तो म्हटला, काहीतरी काय सांगता, अहो बस स्टँडवर उभा आहे, त्याला कळलं बिळलं तर काय घ्या. तसा मागचा माणूस म्हटला, आता कशाला कळतंय, मी मगापासून तुमच्या खिशात केळाच्या साली टाकतोय, तुम्हाला कळलंय का? हल्लीच्या जगण्याचा आमचा प्रवासच. आम्ही कुणाच्या तरी खिशात केळाच्या साली टाकायच्या, आमच्या खिशात कुणीतरी शेंगाची फोलकाटं टाकणार. तेरी भी चूप मेरी भी चूप चलती रहे जिंदगी अशा पद्धतीचा झाला आहे. पण खरं तर उद्याच्या पिढीच्या आयुष्य नावाच्या खिशात नेमका आम्ही काय टाकतो आहोत, काय टाकणार आहोत याचा विचार करणारी मांदियाळी ज्यावेळी तयार होईल त्यावेळी उद्याचा समाज घडेल, उद्याची परिस्थिती बदलेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन लोककल्याणकारी स्वराज्य उभा केलं. या स्वराज्याची कीर्ती चिरंतन राहिली, इतकी की इंग्रजांच्या राजवटीमध्ये परत इथल्या लोकांना जर प्रेरणा द्यायची असेल, इथल्या लोकांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल तर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज या लोकमानसांच्या समोर उभा केले पाहिजेत असं महात्मा ज्योतिराव फुले यांना वाटलं. ते रायगडावर गेले, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, तिथं पूजा बांधली आणि कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा 902 ओळींचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिला. लोकमानसांपर्यंत परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि त्यातून मग आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांची मांदियाळी तयार झाली. खरं तर महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानायचे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना आपले गुरु मानायचे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोककल्याणकारी राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायमच केला आहे. आपल्या कुठल्याही पत्राची सुरुवात करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा वर जय शिवराय लिहायचे आणि मग पत्राला सुरुवात करायचे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून त्याच्या पुढच्या पिढीने जे संचित घेतलं त्यातून उद्याचा समाज घडला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु आहेत. एक तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. या महामानवानी जे संचित दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये उतरलं आणि त्यातून उद्याचं लोकमानस घडलं. हे जर आपण लक्षात घेतलं तर आताच्या काळामध्ये उद्याच्या पिढीच्या मनामध्ये जे चरित्र, जे चारित्र्य, जे संस्कार, जे विचार आम्ही उतरवू तशी उद्याची पिढी घडेल. हे एकदा आपण लक्षात आलं की मग ती जबाबदारी आमच्यावर येऊन पडते. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला बंधन घालू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगामध्ये दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगामध्ये मर्यादा तुम्हाला घालू शकता
ते फक्त तुम्ही. तुम्हाला बंधनं घालू शकता ते फक्त तुम्ही. आणि या जगामध्ये तुमचा पराभव करू शकता ते फक्त तुम्ही. तुमच्याशिवाय, तुमच्या मान्यतेशिवाय हे जग तुमच्याबद्दल काहीही करू शकत नाही. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण कुठलंही असू द्या, ते जिंकायचं असेल तर पहिल्यांदा मन जिंकणं महत्वाचं. आतापर्यंतच्या ज्या महापुरुषांच्या पिढ्या झाल्या ते यशस्वी झाले, ते महामानव झाले, याचं कारण एकमेव आहे, त्यांनी त्यांचं मन जिंकलं होतं. महावीरांनी उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो. जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्याचं मन नावाचं सामर्थ्य जिवंत आहे तो कसलंही विश्व घडवू शकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आम्हाला उद्याच्या पिढीच्या मनाच्या जागृतीचं कार्य पहिलं करावं लागेल. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. एका आरोपीला फाशीची शिक्षा झाली आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर एका शास्त्रज्ञांनी न्यायमूर्तींना विनंती केली की प्रत्येक वेळी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली की आपण त्याला फासावर चढवतो, पण यावेळी आम्हाला एक वेगळा प्रयोग करावायचा आहे. सबब या कैद्याला फासावर न चढवता त्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मारण्यात यावं अशी आमची विनंती आहे. न्यायालयानं विनंती मान्य केली आणि त्या आरोपीला सांगितलं गेलं की तुला विषारी सर्पाचा दंश देऊन मारलं जाणार आहे. 2 दिवस त्या कैद्याच्या मनात एकच विचार होता, आता आपल्याला विषारी सर्पाचा दंश होईल आणि आपण मारले जाऊ. 2 दिवस उलटले, त्याची मृत्यूदंडाची वेळ आली आणि त्यावेळी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली आणि शास्त्रज्ञांनी सांगितलं आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. त्या कैद्याच्या मनामध्ये 2 दिवसापासून सातत्याने विचार होता, विषारी सर्पाचा दंश होईल आणि आपण मरून जाऊ. सबब शास्त्रज्ञांनी मृत्यूदंडाच्या बरोबर वेळेला त्याचे डोळे बांधल्या अवस्थेत असतानाच सर्पाच्या ऐवजी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या 2 टाचण्या त्या कैद्याला टोचल्या. त्याला वाटलं झाला विषारी सर्पाचा दंश झाला. आश्चर्याची गोष्ट अशी पुढच्या अर्ध्या तासात त्या कैद्याचं शरीर काळं निळं पडलं आणि पुढच्या 1 तासात तोंडातून फेस येऊन तो कैदी मरण पावला. प्रत्यक्षात त्या कैद्याला विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही, त्याला फक्त टाचण्या टोचल्या होत्या. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं मन जो विचार करतं तेच नेहमी घडतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात, जे तथागत गौतम बुद्धाने आम्हाला तत्वज्ञान दिलं की तुमचं मन तुम्ही कसा विचार करता नेमकं तेच घडत जातं. तुमच्या वाट्याला दुःख येत असेल त्याला कारणीभूत दुसरा कुणीही नाही, त्याला कारणीभूत फक्त तुमच्या मनातले विचार आहेत. तुम्ही जे ठरवता तेच घडतं. तुमच्या आयुष्यात बदल करायचं सामर्थ्य या जगात कुणाकडेही नाही. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. आपला राजवाडा सोडून तथागत ज्ञानप्राप्तीसाठी गेले ते निव्वळ यासाठी, कारण मन घडवायचं असेल तर मनावर संस्कार होणं गरजेचं आहे. संस्कार विचारातून येतात, विचार माहितीतून प्राप्त होतात आणि माहिती ज्ञानातून मिळते. जो ज्ञानवंत आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञावंत म्हटलंय, त्याचं मन घडलेलं असतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे उद्याची पिढी शिक्षित करणं, उद्याची पिढी अधिकाधिक शिक्षणाकडे वळवणं, ती प्रज्ञावंत करणं हे आमचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. हे आपण लक्षात घ्यायलाच हवं. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. हा महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो निव्वळ एवढ्यासाठी, तुम्ही शिकल्याशिवाय तुम्हाला तुमच्या गुलामीची जाणीव होणार नाही आणि जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही गुलामगिरीच्या विरोधात उभा राहणार नाही. हा त्याच्यातला सगळ्यात मोठा सारांश होता. एकदा ती जाणीव झाली की मग युद्ध करणं अपरिहार्य आलं. संघर्षाला तुम्ही सजग सावध राहिलंच पाहिजे. संघर्ष करून तुम्ही तुमची बाजू जिंकली पाहिजे. आणि त्याच्याही पुढचा सगळ्यात महत्वाचा आशय त्यांनी मांडला, संघटित झालं पाहिजे. या देशाच्या संस्कृतीचा जर तुम्ही विचार केला तर ज्यावेळी या देशातला प्रत्येक घटक एकत्र आला, संघटित झाला, जातीपातीच्या भिंती त्यांनी ढासळवल्या, धर्मपातीची सगळी बंधनं झुगारली आणि सगळा भारत म्हणून या भारतातला सगळा समाज ज्यावेळी एक झाला त्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माची माणसं ज्यावेळी एकत्र आली त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण 18 पगड जातीची, 12 बुलतेदाराची, सगळ्या जाती धर्माची माणसं महाराजांनी आपल्या सोबत घेतली. त्यावेळी लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवढ्यासाठी सांगतात की तुम्हाला स्वराज्य उभा करायचं असू द्या, तुम्हाला स्वातंत्र्य मिळवायचं असू द्या, तुम्हाला तुमचे हक्क अधिकार हवे असू द्या, तुम्हाला संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. हल्ली वैयक्तिक स्वतंत्रपणे प्रत्येकाचे सुभे उभा राहत आहेत, प्रत्येकाचे नवे गट तयार होत आहेत, प्रत्येकाचे नवे पक्ष एकमेकावर कुरघोडी करत पुढे जात आहेत. पण या सगळ्यामध्ये उद्याच्या पिढीचं नेमकं काय होतंय याचं चिंतन मंथन आम्ही कधीतरी केलं पाहिजे. हे सगळ्यात आणि सगळ्यात गरजेचं आहे. त्यांनी त्या काळी जे सांगितलं ते आजही आम्हाला यथातथा तसंच लागू पडतं. नाहीतर इंग्रज सरकारच्या समोर शेतकऱ्यांच्या वेशात गेलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड सरकारच्या समोरच ओढला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आजही तशाच्या तशा लागू पडतात. त्यात काहीही बदल झालेला नाही. पिढी कालची असू द्या, पिढी आजची असू द्या, शोषण होतच राहतं. शोषितांची पिढी तयारच होते, शोषक सुद्धा असतात. त्यामुळे हे युद्ध अपरिहार्य आहे. हे सगळ्यात आणि सगळ्यात गरजेचं आहे. पण या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. खरं तर हल्ली संस्कार करणारी माणसं उरली नाहीत. त्यामुळं नव्या पिढीमध्ये विचार म्हणावे तसे आले नाहीत. विचारच नसल्यामुळं त्यांचं सवयीचं रान तसं घडलं नाही. सवय योग्य नसल्यामुळं त्यांचं चारित्र्य आवश्यक तसं बनलं नाही. चारित्र्य नसल्यामुळं त्यांचं चरित्रही अभिमान वाटावा असं अलीकडच्या काळात दिसत नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. खरं तर मला प्रश्न पडतो, ज्यावेळी जुनी पिढी नव्या पिढीबद्दल बोलताना सांगते नवी पिढी भरकटली आहे, नवी पिढी बिघडली आहे, नवी पिढी अशी आहे, नवी पिढी तशी आहे. साधा प्रश्न आहे, या पिढीला घडवायचं नेमकं कार्य कोणाचं आहे? ते आम्ही केलंय का? ते जर पूर्णपणे यथारीतीनं केलं असतं तर आज ही परिस्थिती आपल्याला दिसली नसती. हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यात मोठी पहिली जबाबदारी येते ती आमच्यावर येते. बघा, 12 वर्षाचे होते शिवबाराजे आणि त्याच वेळी शहाजीराजे. मासाहेब जिजाऊने असं ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील, त्या कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील, ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. आपला पुत्र निघाला आहे, 12 वर्षाचा पुत्र निघाला. एका पित्यानं आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही त्याला काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा, तू जगला पाहिजे. आमची हल्लीची परंपरा ही पिढी जगवण्याकडे आहे. पण शहाजीराजांनी आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शह सुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे? कोण विश्वास? पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात यायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधी पित्याला खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का? नाही, तुम्ही कराल का? तुमच्याच्यानी होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. शहाजीराजाने आम्हाला जो मंत्र दिला तो हा सगळ्यात मोठा. आणि या मंत्राच्या बळावर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तर स्वराज्य उभा केलं. 6 जून 1674 आपल्या पित्याचं स्वप्न साकार केलं. आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपतींची मुद्रा म्हणून कुठली मुद्रा घेतली? 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेली मुद्रा, प्रतिपच्च चंद्र लेखेव. काय विश्वास असेल? आमची मुलं असा पराक्रम घडवतील.
बघा ना, शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. परीक्षा तालुक्याच्या गावी. रामजी बाबांनी भीमरावांना सांगितलं, भीमराव सगळेच गेलो तर खर्च परवडणार नाही, मी तुमच्या सोबत तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेला येतो, तुम्ही अभ्यास करा, मी तुमचा स्वयंपाक करत जाईन. रामजी बाबा पुत्राला घेऊन तालुक्याच्या गावी गेले. भीमराव अभ्यास करायचे आणि रामजी बाबा त्यांचा स्वयंपाक. पेपर देऊन दुपारी भीमराव आले की रामजी बाबा ताट घेऊन भीमरावांच्या पुढे न्यायचे, खाऊन घ्या. भीमराव खायचे. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी पेपर देऊन भीमराव आले, जेवायला बसले. अर्ध जेवण आलं आणि त्याच वेळी भीमरावांनी रामजी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रामजी बाबा म्हटले, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झालं की मग मी जेवतो. भीमराव म्हटले ठीक आहे. जेवले, अभ्यासाला लागले. तिसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, जेवायला बसले. परत जेवताना वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबा म्हटले, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. चौथ्या दिवशी तेच, पाचव्या दिवशी तेच. सहाव्या दिवशी जेवताना भीमरावांच्या लक्षात आलं, आपण रोज वडिलांना विचारतोय तुमचं जेवण आणि ते सांगताय तुमचं झालं की मी जेवतो, तुम्ही जेवून घ्या. आणि जेवता जेवता भीमरावांच्या लक्षात आलं, ते मला म्हणतायत खरं, तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर बाबा खातात काय? त्यांनी जेवता जेवता वडिलांना विचारलं, बाबा मी रोज तुम्हाला विचारतोय तुमचं जेवण आणि तुम्ही सांगतात तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण बाबा माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लकच राहत नाही, तर तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक भाकरीनं भागणारी नाही, तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, इतके ज्ञानवंत व्हा की तुमच्या त्या ज्ञानाकडे बघूनच माझी भूक भागेल. भीमराव, एक पिता आपल्या पुत्राला सांगतोय, माझी भूक अन्नानं नव्हे, माझी भूक तुमच्या ज्ञानानं वाढेल. एका पित्याच्या संस्कारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पिढी घडली. आपल्या पित्याची ज्ञानाची भूक स्वतः शिकून त्यांनी वाढवली. हा पित्यानं केलेला संस्कार आहे, सगळ्यात महत्वाचा संस्कार. आमच्या पिढीवर आम्ही कुठले संस्कार करतो? कधीतरी हाही विचार आम्ही केला पाहिजे. नेमकं काय होतं? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला, परत गृहस्थाश्रमात आले आणि समाजानं वाळीत टाकलं, शिव्याशाप देणं चालू केलं. संन्यासाची पोरं म्हणून विठ्ठलपंतांच्या मुलाला हिनवायचा प्रयत्न चालू केला. निवृत्ती, ज्ञानोबा, सोपाना, मुक्ताई ही कोवळी पोरं त्या लोकांच्या मारानं क्षणभर थररली, बिथरली. आई वडिलांनी पोरांचं हे दुःख पाहिलं आणि त्या आई वडिलांच्या मनी आलं, संन्यासाची पोरं म्हणून हिनवतायत ना, जर आम्हीच राहिलो नाही तर हा समाज याला हिनवेल कसा? आणि आपल्या पोरांच्या भल्यासाठी, पोरांच्या आयुष्यासाठी या माता पित्यांनी स्वतःला इंद्रायणीच्या डोहात समर्पित करून टाकलं. आपणच उरलो नाही तर संन्यासाची पोरं कशी म्हणतील? आपली मुलं आनंदाने जगू शकतील या गोष्टीसाठी या माता पित्यांनी स्वतःला संपवून टाकलं. माऊली ज्ञानेश्वर लोकमानसाला शहाणं करायसाठी धावत राहायचे, लोकांना चार चांगल्या गोष्टी सांगायचे, पण लोक छळायचे थांबले नाहीत. संन्यासाची पोरं म्हणून कुणी शेण फकरायचं, कुणी चिखल फेकायचं, कुणी शिव्या घालायचं. ज्ञानोबांना कळायचं नाही, अरे मी चांगल्यासाठी करतोय ना, शहाणे करूनच सोडावे सकळच्यानं यासाठी धडपडतोय ना, मी वाईट काय करतोय? मग ही लोक मला त्रास का देत आहेत? एके दिवशी तो त्रास असह्य झाला आणि संतापात ज्ञानोबा ताड 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 झोपडीत शिरले, ताटी लावून घेतली आणि आत बसले. 10 वर्षाच्या चिमुरड्या मुक्तानं आपल्या ज्ञानोबाला रागारागात आलेलं पाहिलं, झोपडीत शिरलेलं पाहिलं, ताटी लावून घेतलेली पाहिली. इवलीशी मुक्ताई ती म्हणाली, बहुतेक रागावलाय खूप, काही वेळ बसेल आत, मग राग होईल शांत, मग येईल बाहेर तो. मुक्ताई थांबल्या. अर्धा तास झाला, तास झाला, 1.5 तास झाला, ज्ञानोबा बाहेर यायचं लक्षण दिसेना. मग ती 10 वर्षाची चिमुरडी उठली, झोपडीच्या ताटी समोर गेली, ज्ञानोबांना हाका मारायला लागली, ए ज्ञानू दादा, ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर, येणारे, किती वेळ बसशील, बस ना आता, येणारे बाहेर. ज्ञानोबांचं 1 नाही 2 नाही. मुक्ताईना वाटलं अजून राग गेला नसेल, थोड्या वेळाने होईल शांत, येऊ नंतर आणखी तास 30 पण ज्ञानोबांचा राग शमेना. ताटी उघडून ते बाहेर येईनात. ही 10 वर्षाची चिमुरडे परत त्या ताटी समोर गेले, ए ज्ञानोबा, ए ज्ञानोबा, येणारे, किती त्रास देशील, किती छळशील, बसणारे आता, ये ना बाहेर.
मुक्ताईच्या डोळ्यातनं खळगळ खळगळ अश्रू ओघळायला लागले. पण त्या डोळ्यातल्या अश्रूंनी ज्ञानोबांना पाजर फुटलाच नाही. ज्ञानोबा बाहेर येईनातच. मग मात्र ती 10 वर्षाची चिमुरडी एका जागी स्थिर झाली. डोळ्यातले अश्रू तिनं पोचले आणि करारे बाण्यानं आतल्या ज्ञानाच्या ईश्वराला ती सांगू लागली, विश्वे रागे झालावनी संती सुखे भावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाची चिमुरडी ज्ञानाच्या ईश्वराला सुनावतीये, विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात, संती सुखे भावे पाणी, संतांनी कसं अगदी पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं, तुम्ही तरुण विश्वतारा. बस झालं, आधी स्वतःचा राग आवरा, स्वतःला सावरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. या ताठी उघडा आता ज्ञानेश्वरा. मला प्रश्न पडतो, ज्ञानाच्या ईश्वराला सुनावणारी आणि जीवन तत्वज्ञान त्यांच्या पुढे प्रकट करणारी ही 10 वर्षाची चिमुरडी मुक्ता कुठल्या विद्यापीठात गेली असेल? कुठल्या शाळेमध्ये तिनं हे ज्ञान घेतलं असेल? नाही, पिढ्यानपिढ्यांचं उतरलेलं संचित ते ज्ञान बघून तिच्या ओटातून बाहेर पडलं आणि या क्षणापासून ती 10 वर्षाची चिमुरडी मुक्ताई झाली. तिला माऊली पण लाभलं. मला प्रश्न पडतो, मुक्ताईंच्यात हे कुठून आलं? कुठून? मी वारंवार सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. त्याला शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ व्हावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही अंगणात जन्म घेत नाहीत. त्याला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई असावं लागतं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. त्याला रामजी बाबा आणि भीमाई व्हावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय कुणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत. त्याला बोल्लोबा आणि कनकाई माता असावं लागतं. आपले आई बाप कोण असतील हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं आई बाप व्हावं ते आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग आमच्या पोटी कशी पिढी जन्माला यावी असं वाटतं? आमच्या पोटी कोण तयार व्हावं असं वाटतं? कुठल्या दिशेला आम्ही आमच्या नव्या पिढीला घेऊन निघालो याचं चिंतन मंथन पहिल्यांदा पालकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती आहे, आज वाईट एवढंच वाटतं, बापा समोर पोरगा उभा राहतो आणि बापाला विचारतो, तुम्ही माझ्यासाठी केलं तरी काय? प्रश्न त्यावेळी पडतो, कुठला नेमका संस्कार दिला? बापांनी अशा वेळी पोरला हाताला धरावं, आरशासमोर त्याला उभा करावं आणि सांगावं, आरशात जे तुझं दिसतंय ना ते सगळं मी दिलंय. मी आपल्या माता पित्यांबद्दलची कृतज्ञता नव्या पिढीच्या उरात आहे. आपल्या मातृभूमीबद्दलची कृतज्ञता नव्या पिढीमध्ये आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं त्या गुरूंची कृतज्ञता नव्या पिढी पुढे आहे. नाहीतर कृष्णाजी आंबेडकर नावाचे गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातारला शिकवायला सकपाळ आडनाव रामजी बाबांनी बदलून भीमरावांचं आडनाव शाळेत टाकताना आंबवडेकर केलं आणि या कृष्णाजी आंबेडकरांनी आपल्या या शिष्याचं आडनाव आंबेडकर केलं. प्रचंड प्रेम होतं त्यांचं डॉक्टर बाबासाहेबांवर. आपल्या गुरुची आठवण सतत राहावी म्हणून डॉक्टर भीमरावांनी डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं आडनाव आपल्या गुरुच्या आडनावानी केलं. आमच्या मुलांमध्ये गुरुबद्दलची ही कृतज्ञता आहे. कुठल्या दिशेला मी आमची पिढी घेऊन निघालो? मला कधी कधी प्रश्न पडतो. जय श्रीरामचे नारे आम्ही देतोच, प्रभू श्री रामचंद्रांचा जय जयकार आम्ही करतो, पण आमच्या मुलांना ते श्रीराम खरंच आम्ही समजावून सांगितलेत? गुरुकुलामध्ये 12 वर्ष राहून आल्यावर राजा दशरथांना वाटलं आता माझ्या श्रीरामाला अयोध्येचं राजा करावं. घोषणा झाली, सगळी अयोध्या सजली, नटली, श्रीराम राजे होणार. केवढा केवढा आनंद. आणि त्याच रात्री कैकेयी माता राजा दशरथांकडे आल्या, तुम्ही माझे 2 वर देणे आहात. आणि राजा दशरथ म्हणाले, सुवर्णयोग, माझा राम उद्या राजा होणार आणि तुम्ही आज वर मागताय, दुग्ध शर्करा योग, मागा मागा. आणि कैकेयी मातेनी वर मागितलं, श्रीरामांना 14 वर्ष वनवास आणि माझ्या भरताला अयोध्येचं राज्य. राजा दशरथांच्या पायाखालची वाळू सरकली, डोळ्यातनं खळदिशी अश्रू सुटला. काय मागताय? पण प्राणापेक्षा शब्द महत्वाचा होता. वचन दिलंय ना, पाळायलाच हवं. दुसऱ्या क्षणी राजा दशरथाने श्रीरामांना बोलावलं आणि भरल्या काळजाने सांगितलं, राम तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जायचंय. आणि दुसऱ्या क्षणी श्रीराम निघाले. पण परंतु किंतु विषयच नाही.
श्रीराम असं नाही म्हटले, ही काय पद्धत असते का? मग आधीच सांगायचं. सगळीकडे बॅनर बिनर फ्लेक्स बिक्स लावून सगळं झालंय, सगळे लोक आले तर आधी ते काय सांगायचं ते तुम्ही सांगा. आपल्या नाही हो, निघाले, दुसऱ्या क्षणी निघाले. सीता मातेंकडे आले. सीता मातेनं म्हणाले, सीते आपल्याला वनवासाला जायचं आहे. आता अयोध्येला परतू ते 14 वर्षानंतरच. आणि क्षणात सीता माता निघाल्या. सीता माता असं म्हणाल्या का, मग हे आधीच सांगायचं होतं. माझ्या वडिलांनी काय मला वनवासाला पाठवायला तुमच्या बरोबर लग्न? अजिबात, ते तुमचं तुम्ही बघा. नाही हो, निघाल्या. लक्ष्मणांना प्रश्न पडला आपण काय करावं. ते धावत धावत सुमित्रा मातेकडे गेले. आई, श्रीराम वनवासाला निघालेत, मी काय करू? श्रीरामांबरोबर जाऊ की अयोध्येतच राहू? सुमित्रा माता म्हणाल्या, जिथं श्रीराम तीच तुझी अयोध्या. संपला विषय. निघाले लक्ष्मण. मला सांगा ना, पण परंतु किंतु पित्यानं सांगितला ना एक शब्द, वनवास. निघाले. आमची मुलं आपल्या पित्याबद्दल एवढी कृतज्ञता राखणारी आहेत? कुठला संस्कार आहे? मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आहे. समाज बाजूला ठेवा, राष्ट्र बाजूला ठेवा. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्मदात्यांच्या बद्दल आताच्या पिढीची नेमकी भूमिका काय आहे याचा विचार प्राधान्याने मी पहिला केला पाहिजे. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात काही म्हातारी जोडपी तिथं खितपत पडलेली दिसतील. सहज एखाद्या वृद्धाला विचारा, तुमचा मुलगा काय करतो? त्या वृद्धाश्रमातला वृद्ध सांगेल, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही वृद्ध तुम्हाला असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग जातात कुणाचे? शिकल्या सवरलेल्यांचे. मग हे संस्कार दिले आमच्या शिक्षणानं. आणि जी पोरं स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाहीत ती पोरं समाज काय सांभाळणार? ती पोरं राष्ट्र काय सांभाळणार? अरे माता पित्यांबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता नाही, समाजाबद्दल कशी राहणार? कशी येणार? ती कसली पिढी? एकानं आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं होतं. आईला लक्षात आला आता अंतकाळ जवळ आलाय, आता फार काळ जगत नाही. तिनं आपल्या मुलाला निरोप पाठवला, मरण्यापूर्वी एकदा तुला डोळे भरून बघायचं आहे, एकदा येऊन जा. मुलगा आईला भेटायला वृद्धाश्रमात गेला. आईचा हात हातात घेतला. आई असं का ग बोलते? नाही रे बाळा, आता वेळ जवळ आली, आता जायची वेळ आली. तसा मुलगा म्हटला, आई काय शेवटची इच्छा असेल तर सांग. आई म्हणली, तसं काही नाही रे, फक्त एक शेवटची इच्छा आहे. म्हणे काय? सांग ना. या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे. तो म्हणला, का ग? खूप मच्छर येतात रे, रात्रभर त्रास देतात. तसा मुलगा म्हटला, मग आई हे आधी नाही का सांगायचं? आता तुझा अंतकाळ जवळ आला, आता तुझी जायची वेळ झाली आणि आता सांगते खिडक्यांना जाळ्या लावून घे. जाळ्या लावल्या तर तुला काय उपयोग? आई म्हणली, माझ्यासाठी नव्हे रे, तुझा मुलगा ज्यावेळी तुला या वृद्धाश्रमात ठेवेल त्यावेळी तुला मच्छर चावू नयेत म्हणून म्हटलं तेवढ्या जाळ्या लावून घे. जसं आम्ही वागतो तशीच उद्याची पिढी वागेल ना. आम्ही संस्कार कुठला करतो? पिढ्यानपिढ्या हाच तर संस्कार होत राहतो. हे आम्ही कधीतरी आमच्या मनात बिंबवायला हवं. उद्याच्या पिढीवर ते संस्कार करायला हवेत. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या लोकांना आयुष्याचं मोल माहिती आहे. बापाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःखाचा क्षण कुठला माहिती आहे? पोराला खांद्यावर घेऊन स्मशानात नेणं. बापाच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रसंग आहे तो. प्रत्येक बापाची इच्छा असते पोराच्या खांद्यावर जाईन, पण काळ इतका बदलला, आता बापाच्या खांद्यावर पोरं जातात. आमच्या पोरांना त्याच्या आयुष्याचं मोल आणि महत्व आम्ही समजून देऊ शकलोय? वेळेचं महत्व त्याला सांगू शकलो? जरा विचार करा ना. छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते, तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताट झाले असते. महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आलेच नसते, एवढ्या महिला माझ्या समोर बसल्यात त्या बसू शकल्या असत्या. चूल आणि मूल म्हणून चुलीपर्यंतच त्या थांबू शकल्या असत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेच नसते तर गाव कुसाबाहेरच्या वस्त्या गावात आल्या असत्या. समता, बंधुता, स्वातंत्र्य निर्माण झालं असतं. प्रत्येकाला समान न्याय मिळाला असता. प्रत्येकाला समान संधी प्राप्त झाली असती. नाही. मग आम्ही काय करतोय?
आमचं कर्तृत्व काय? 50 वर्षाचं आयुष्य लाभलंय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना, फक्त 50 वर्षाचं. पण एवढ्याशा आयुष्यात केवढं अफाट कर्तृत्व गेलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी अर्धांगवायू झालेल्या अवस्थेत सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहून पूर्ण केला. शेवटच्या अवस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाली आणि माझ्या बांधवांच्या डोईवर आता धर्मछत्र ठेवलं पाहिजे, कारण गावातली माणसं त्यांना समतेनं आणि ममतेनं वागवतील का हा त्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्यांना एक आश्रयस्थान दिलं पाहिजे. आणि मग त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म 14 ऑक्टोबर 1956 स्वीकारला महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून आणि 15 ऑक्टोबरला आपल्या 5 लाख बांधवांना ती दीक्षा दिली. शेवटच्या अंतकाळात सुद्धा समाजाचा विचार होता. शेवटचा काळ समाज, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. रात्रीच्या 2 वाजता एक पत्रकार दिल्लीतनं फिरत होता. तो नेहरूंच्या घराजवळ गेला, दिवे मालवलेले नेहरू झोपलेले. आझादांच्या घराजवळ गेला, आझादांच्या घरातले दिवे मालवलेले, आझादही झोपलेले. वल्लभभाई पटेलांच्या घराजवळ गेला, दिवे मालवलेले, पटेलही झोपलेले. रात्रीच्या 2:30 वाजता तो पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराजवळ आला. 2:30 वाजता ही दिवे सगळे चालू. उत्सुकतेने तिने आत डोकावून बघितलं. मेजापाशी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी लिहित होते. त्याला काहीतरी आश्चर्य वाटलं. आत गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तंद्री भंगली आणि या पत्रकाराने त्याला विचारलं, बाबासाहेब, मी नेहरूंच्या घरी गेलो, दिवे मालवलेत, ते झोपलेत. मी आझादांच्या घरी गेलो, तेही झोपलेत, दिवे मालवलेत. मी पटेलांच्या घरी गेलो, तेही झोपलेत, दिवे मालवलेत. पण रात्रीच्या 2:30 वाजता बाबासाहेब तुमच्या घरातले दिवे चालू आहेत आणि तुम्ही अजूनही जागे आहात का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ते सगळे झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी जागा आहे कारण माझा समाज झोपलाय. जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही मला झोपता येणार नाही, मला विश्रांती घेता येणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही माणसं समाजासाठी करत राहिली, लढत राहिली, झगडत राहिली. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांच्या वाट्याला पुन्हा ते दुर्दैव येऊ नये म्हणून आपलं आयुष्य खर्ची घालत राहिली. आम्ही काय करतोय? आमचा प्रवास कसा आहे? आम्हाला आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं महत्व कळालं. 5 वर्षाचं महत्व तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, तो सांगेल तुम्हाला 5 वर्ष किती महत्वाची. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, तो सांगेल तुम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं एवढं वर्षाचं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. त्यावेळी कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा. तो सांगेल तुम्हाला 1 आठवड्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 दिवस किती महत्वाचा. तो सांगेल मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळेल आम्हाला 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता, फक्त 1 तास, फक्त 1 तास, फक्त 1 तास मला जगवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा, 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. अरे मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या आयुष्याचं मोल किती असेल? आम्हाला लाभलेलं आयुष्य किती महत्वाचं असेल? आम्ही ते कशात खर्च करतो? मला कधीतरी प्रश्न पडतो. 32 पदव्या घेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलंय. फक्त 35 वर्षात. महात्मा ज्योतिराव फुले वयाच्या फक्त 21व्या वर्षी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढतात, फक्त 21व्या वर्षी. आयुष्य सगळ्यांना सारखंच आहे ना.
मग पिढ्यानपिढ्या गरजत राहील असा इतिहास काही लोक घडवतात आणि स्मरणातही राहणार नाही अशी माणसं आली तशी निघून जातात. असं का घडतं? सचिन तेंडुलकरला काही दिवसाचे 48 तास मिळाले म्हणून तो भारतरत्न झाला? नाही हो, त्यालाही 24 तास. या जगात सगळ्यांना समान मिळणारी एकच गोष्ट आहे, 24 तास. पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर ठरतं तो यशस्वी होणार का अपयशी राहणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात असताना 18 तास अभ्यास करायचे. 18 तास. कोलंबिया विद्यापीठाचा ग्रंथपाल ग्रंथालय उघडायला यायच्या आधी ते तिथं हजर असायचे आणि ग्रंथालय बंद करायची वेळ झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला सांगायचे, थोडं थांबता का? थोडं थोडं. 18 तास बसून सुद्धा. त्यांच्याबरोबर विलायतेला शिकायला गेलेला लक्ष्मीपुत्र एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला, बाबासाहेब तुम्ही दुपारचं जेवतच नाही आणि रात्रभर तुम्ही जागे असता अभ्यास करत, ही धडपड कशासाठी? का? बाबासाहेब म्हणाले, मला झोपायला वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडं पैसे नाहीत. तसा तो लक्ष्मीपुत्र म्हणाला, बाबासाहेब मग तुम्ही जगणार तरी कसे? तुमच्या अंगी बळ येणार तरी कसं? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी डोळे मिटतो तर माझ्या डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज उभा राहतात. मी डोळे मिटतो, माझ्या समोर माझे हजारो दलित बांधव उभा राहतात आणि त्यांच्या नुसत्या स्मरणानच माझ्या अंगात बळ येतं. बळ अंगी यायला मी जेवलंच पाहिजे असं कुठं आहे? एक वेळ जेवून 18 ते 20 तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रातली MA आणि हिंदुस्थानात PhD मिळवणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजही गेलात तुम्ही कोलंबिया विद्यापीठात तर त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक क्षण वाया नाही, एक क्षण. आमची पिढी कुठं वेळ घालवते? त्याला आयुष्याचं मोल कळालंय, वेळेचं महत्व कळालंय. त्याला सांगा, गेलेला वेळ परत येत नाही, वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, घड्याळ बंद करून वेळ थांबवता येत नाही, वेळ कुणाकडनं उसना घेता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. त्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं तो जिंकतो, हे एकदा त्याला सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत भारतीय नव्हे तर जगाच्या क्रिकेटमध्ये वनडे द्विशतक कुणीच केलं नव्हतं. ते अशक्यच वाटत होतं सगळ्यांना, शक्यच नाही. 50 ओव्हर 2 शतकं एकाची शक्य आहे का? पण हे अशक्य वाटणारं काम सचिन तेंडुलकरनी करून दाखवलं. वनडे द्विशतक केलं. सचिन तेंडुलकरनी करून दाखवलं आणि पुढच्या सगळ्या खेळाडूंना कळलं तेंडुलकर करतायत ना, करू शकतो. लगेच रोहित शर्माने द्विशतक केलं, वीरेंद्र सहवागने द्विशतक केलं. जोपर्यंत कुणीतरी विक्रम मोडत नाही तोपर्यंत पुढच्याला बळ मिळत नाही. मोडत 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 गेले ना विक्रम. कुणीतरी पत्रकारानं सचिन तेंडुलकरला विचारलं, तुम्ही द्विशतक केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर पहिला तुम्ही हातात पेपर घेतला असेल, सगळ्या पेपरच्या हेडलाईन सचिन तेंडुलकरचं द्विशतक, मास्टर ब्लास्टर, केवढे गौरवोद्गार तुमच्या. उठल्या उठल्या पहिलं पेपरमध्ये आपल्याबद्दल काय काय आलं ते बघितलं असेल ना. उठल्या उठल्या पहिला मोबाईल हातात घेतला असेल, अनेकांनी कॉंग्रॅच्युलेशन्स पाठवलं असेल, अनेकांनी अभिनंदनाचे मेसेज केले असतील. पहिलं ते. सचिन तेंडुलकर काय म्हटलं माहिती आहे? गेली 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानात मी नेटवर सराव करायला उपस्थित असतो. 25 वर्षात माझा एक दिवस चुकला नाही. रविवार म्हणून मी कधी सुट्टी घेतली नाही. आजारी पडलो म्हणून मी कधी घरात बसलो नाही. आज द्विशतक केलंय, उद्या जायची गरज नाही असं म्हणून मी कधी थांबलो नाही. गेली 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करतोय. सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला ते उगाच नाही. सचिन तेंडुलकर म्हटला, मिरज माझेच गौरवोद्गार सकाळी उठल्या उठल्या वाचत बसलो असतो तर मी कधीच क्रिकेटचा देव झालो नसतो. मी उठल्या उठल्या हातात मोबाईल घेत बसलो असतो, मी कधीच भारतरत्न झालो नसतो. अहो सचिन तेंडुलकर हे करत नाही. आमचं काय? उठल्या उठल्या पहिला मोबाईल. बर तुम्हाला काय मेसेज, काय गुड मॉर्निंग
आणि गुलाबाची 2 फुलं. राहू दे ना, काय गरज आहे का? तू कोण सीएम आहे का? नाही, रात्रभर राज्यात काय चाललंय कळलं पाहिजे. राहू दे ना, कसला टाइमपास आहे आमचा? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही टीव्ही बघता, टीव्हीवर कधी ऑडी, मर्सिडीज, रेंज रोवर अशा गाड्यांच्या जाहिराती बघितल्यात का? कधी दिसल्यात? ऑडीची जाहिरात टीव्हीवर लागली, मर्सिडीजची जाहिरात टीव्हीवर लागली, रेंज रोवरची जाहिरात टीव्हीवर लागली? अजिबात नाही, लागतच नाही. का? कारण कंपनीवाल्यांना माहिती आहे, जे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करतात ते ऑडी मर्सिडीज घेऊ शकत नाही. जाहिरात दाखवून उपयोग काय? कधी मोबाईलवर जाहिराती बघितल्या त्यांच्या? ऑडी मर्सिडीज नाही, लायकीच नाही ह्यांची ऑडी घ्यायची जे मोबाईलवर टाइमपास करतायत. मोबाईलवर जाहिराती कुठल्या? जंगली रमी. तू 2-5 हजारचाच धनी. कशात वेळ घालवायचं कळायला पाहिजे ना. कुठल्या दिशेला चाललो आम्ही? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती आहे? जगातला सगळ्यात श्रीमंत इलॉन मस्क. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. बापजाद्याची इस्टेट नाही, स्वतःच्या आयुष्यात कमावली त्यांनी. आज अमेरिका कंट्रोल मध्ये ठेवतोय. ट्रम्प बरोबर आहे तो. काय ताकद असेल एका आयुष्यात? काय काय कारण आहे त्याच? सगळ्यात श्रीमंत आहे तो. तुम्हाला माहिती आहे तो काय करतो? तो आता या क्षणी बसला ना, पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय त्याचा विचार करतो. 10 वर्ष काय मला करायचंय काय? आणि एकदा ठरलं 10 वर्षात मला काय करायचंय, 10 वर्षात जे करायचंय ते मला एका वर्षात कसं करता येईल म्हणून तो कामाला लागतो. तो का जगाच्या पुढे आहे? पहिला माणूस आहे ज्याने विचार केला 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, गाड्या कशावर पळतील. 2010 साली दुसऱ्याची टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या गाड्या त्यानं बाजारात आणल्या. उद्या ज्यावेळी पेट्रोल डिझेल संपेल, गॅस संपेल, जगात सगळ्यात आणखी श्रीमंत फक्त इलॉन मस्क असेल. भविष्याचा विचार केलाय त्यांनी. काय सगळ्यात श्रीमंत? तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत देश अवकाशात यान सोडत होते. जगातला पहिला माणूस आहे एकटा यान अवकाशात सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी काढली. पुढच्या 10 वर्षात मंगळावर वस्ती असेल त्याची, एकट्या माणसाची. शहर वसवतोय तिथं तो. काय स्वप्न असेल त्याच? सुनीता विल्यम्स किती दिवस अंतराळात अडकलेली. एवढी अमेरिका पुढारलेली, विज्ञानात पुढे गेलेली, नाही आणू शकले सुनीता विल्यम्सला. सुनीता विल्यम्सला आणायला एलॉन मस्कचं यान गेलं, ते घेऊन आलं. 50,000 गाड्या बनवायची 3 महिन्याची ऑर्डर मिळाली त्याला. दुसरा कुणी असता म्हणला असता शक्यच नाही, अशक्य. 3 महिन्यात 50,000 गाड्या, अशक्य. एलॉन मस्क एकमेव असा माणूस आहे ज्याच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल शब्दच नाही. आय कांट म्हणतच नाही, आय कॅन, करेन करेन. दिल्या 50,000 गाड्या दिल्या. पण नेमकं त्याचं मशीन टूल बिघडलं. फ्रान्सच्या कंपनीला फोन केला, मशीन टूल पाहिजे. कंपनी म्हणली ठीक आहे 2-3 दिवसात मिळून जाईल. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे? स्वतःचं विमान काढून फ्रान्सला गेला, मशीन टूल घेतलं, रात्री परत. काम रुकना नाही चाहिए, माझ्याकडे वेळ नाही. का? तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. परवा त्याचा 47वा वाढदिवस झाला. जगातला श्रीमंत माणूस आहे. कसा साजरा केला असेल वाढदिवस त्यांनी? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. किती बॅनर लावले असतील, आमचे आधारस्तंभ, भावी नेतृत्व. जगातला सगळ्यात श्रीमंत. काय सेलिब्रेशन असेल त्याच्या वाढदिवसाचं? त्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने काय केलं माहिती आहे? 47व्या वाढदिवसाचे 24 तास तो अखंड अभ्यास करत होता, अखंड काम करत होता. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. अखंड काम. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. का जगातला श्रीमंत आहे? आमच्या 10वीच्या पोराचा वाढदिवस असू द्या, ते दिवसभर वर्गात चॉकलेट वाटतंय, बड्डे आहे. कुठली पिढी घडवतो आम्ही? लक्षात घ्यायला पाहिजे ना. का माणसं मोठी होतात? कशामुळं? ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत जलतरणात कुणी 8 सुवर्ण पदक मिळवली नव्हती, कुणीच नाही. मायकल फेल्प ऑलिम्पिकच्या 6 महिन्याआधी घोषणा केली, या ऑलिम्पिक मध्ये जलतरणात मी 8 सुवर्ण पदक कमावणार. सगळं जग आश्चर्यचकित झालं. 8. 36 वर्षापूर्वी एक रेकॉर्ड झालं, ज्यानं जलतरणामध्ये 6 सुवर्ण पदक मिळवली होती. आणि मायकल फेल्पनं घोषणा केली मी 8 मिळवणार. पण
ऑलिम्पिक स्पर्धेला 1 महिना बाकी असताना या मायकल फेल्प्सचा अपघात झाला आणि त्याचा उजवा हात मोडला. डॉक्टरांनी सांगितलं पुढचे 15 दिवस तुम्हाला तलावात उतरता येणार नाही, हात हलवायचाच नाही. 8 सुवर्ण पदकं मिळवायची घोषणा केली. ऑलिम्पिक महिन्यावर आहे आणि डॉक्टर सांगतायत 15 दिवस तुम्ही तलावातच उतरायचं नाही. काय करावं त्यांनी? आता या ऑलिम्पिकला जाणं शक्य नाही. नाही, तो म्हणला हात हलवायचे नाहीत ना, ठीक, पाय तर हलवायचे आहेत. 15 दिवस हाताची ताकद पायात निर्माण करत राहिला. 15 दिवस सायकलवर बसून फक्त पाय 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 सामर्थ्यशाली करत राहिला. 15 दिवसानंतर परत तलावात उतरला. पुन्हा सराव. त्या ऑलिम्पिक मध्ये या मायकल फेल्प्सनं 8च्या 8 सुवर्ण पदकं मिळवलेच. पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, कसं शक्य झालं? कुणाचाच रेकॉर्ड नाही. तो काय म्हटला माहितीये? 36 वर्षापूर्वी एकानं जलतरणात 6 सुवर्ण पदके मिळवली होती. मी त्याचा अभ्यास केला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं तो दिवसाचे 6 तास तलावात सराव करत होता. 6 तास पाण्यात असायचा. जर 6 तास सतत सराव करून 6 सुवर्ण पदके मिळवता येत असतील तर 8 सुवर्ण पदके मिळवायला मला जलतरण तलावात 8 तास राहिलं पाहिजे. गेली 4 वर्ष झाली मी दिवसाचे 8 तास पाण्यात आहे, रोज 8 तास. एकही दिवस सुट्टी नाही माझी. 4 वर्ष रोज 8 तास. अर्धा तास बाथरूम मध्ये आंघोळ करत जास्त थांबलो तर आमचं अंग पांढरं पडतंय. हा 8 तास पाण्यात आहे. 8 तास. कशी घडतात माणसं? आमच्या पोरांना सांगितलंय मी हे. आपल्या आयुष्याचा वेळ कुठं आणि कसा खर्च करायचा? अशक्य का? काही नाही अशक्य या जगात. जीवशास्त्रीय संशोधक आणि मानसशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात, नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, बनवून देतो. डॉक्टर बनवायचा आहे, बनवून देतो. इंजिनियर बनवून देतो. शास्त्रज्ञ, वकील, अभिनेता, क्रिकेटपटू, हवं ते. काहीच अडचण नाही. तुम्ही कोर्ट जन्माला आला, कुठल्या आई बापाच्या पोटी जन्माला आला, कुठल्या जातीत जन्माला आला, कुठल्या धर्मात जन्माला आला, काही फरक नाही. हवं ते बनवता येत, हवं ते घडवता येत. ओल्या मातीला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं. त्या वयात आम्हाला त्याच्या मनात हवं ते पेरता आलं पाहिजे. त्याच्या मनात ते ध्येय कोरता आलं पाहिजे. जे ध्येय शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या मनात कोरलं, जे ध्येय रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात कोरलं, ते ध्येय महत्वाचं आहे. सगळ्यात गरजेचं. सगळ्यात आमच्या उद्याच्या पिढीच्या मनात ते ध्येय पेरा. सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात. अडचण आमची काय माहिती आहे? आमची तरुण पोरं आहेत कुठं आता? विखुरलेली, भरकटलेली, गटातटात विभागलेली, जातीपातीचे झेंडे घेऊन आपापले गट बळकट करणारी. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आम्ही पाळलाय. आम्ही संघटित झालोय. कधीतरी आम्हाला विचार करता यायला हवा. कधीतरी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं आणि समाजाचा आणि राष्ट्राचा विकास करणं हे आपलं अंतिम ध्येय असायला हवं. सगळ्यात गरजेची गोष्ट ती आहे. सगळ्यात गरजेची गोष्ट. आमच्या पिढ्यांना ते सांगा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर आम्हाला संयुक्त महाराष्ट्र मिळाला, पण आजच्या या महाराष्ट्रात महाराष्ट्र खरंच सामाजिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या संयुक्त आहे का विभागलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला इतर समाजातली लोक येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला इतर समाजातली लोक उपस्थित राहतात. महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती सगळा समाज एकत्र येऊन साजरा करतो. मग यांनी या सगळ्या महापुरुषांनी जे विचार दिले ते आम्ही डोक्यात नाही कुठे घेतले? मग यासाठी शिवाजी महाराजांनी लढाई केली ना. यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्म सांगितला ना. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही सुदृढ करणारं संविधान आम्हाला दिलं ना. कुठल्या दिशेला चाललो आम्ही? स्वतःचं आयुष्य घडवून समाज आणि राष्ट्र घडवावं हा विचार बाजूला पडला आणि आपापल्या देवतांचे देव्हारे मोठे काढण्याकडे आणि आपापल्या देवतांवर विमानातून पुष्पवृष्टी करण्याकडे आपला कल वाढला. ही आमची सगळ्यात मोठी अडचण झाली. आता अभिमान सगळ्यांचा सगळ्यांना असायला हवा. सगळ्यात गरजेचं आहे ते. सगळ्यात गरजेचं. आमच्या पिढीला आम्हाला ते उद्या सांगायला हवं. पिढी आमची त्या पद्धतीची घडवायला हवी. ही सगळ्यात मोठी गरज आहे. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती.
आमच्या पोरांना सांगा, कष्टाला पर्याय नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत आता, पण हल्लीच्या प्रत्येक पोरांच्या हातात शेअर मार्केटचं ॲप आहे. तत्काळ पैसा हे आमच्या नव्या पिढीचं स्वप्न झालंय. पूर्वी माणसं विचाराने श्रीमंत व्हायची, आताच्या पिढींवर संस्कार झालाय पैशाने श्रीमंत हो, पैशाने. सगळ्यात मोठी चूक आहे. आमच्या पोरांना शिका म्हणून सांगू नका, काय शिकायचं आहे ते एकदा समजावून सांगा, मग परत त्याला सांगायची वेळ येणार नाही. येणारच उद्या नाही, कारण सांगतात आमची पिढी आताची. एखाद्याला मी विचारतो काय सध्या काय चाललंय, नाही चाललंय, हो पण काय, नाही बघतोय ना, अरे पण काय, नाही करतोय ना, हो पण काय, आणि नाही झालं तर नाही, पप्पा म्हणले माझ्या जागेवर चिटकवतो. काय पप्पांच्या जागेवर चिटकणं काय? कुणी एखादा येतो, आमची परिस्थिती नव्हती, मला भयानक राग वाटतो. आमची परिस्थिती नव्हती. परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात नाही मी गरीब आहे ना, अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे संघ आमच्या पोरा. काय होतं, 10 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एखादं पुस्तक वाचलेलं असायचं. 10 वर्षानंतर त्यांना कोणीतरी विचारायचं, 10 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलेलं, त्याचा संदर्भ सांगाल का? 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचूक सांगायचे. समोरचा म्हणायचा काय विद्वत्ता, काय बुद्धिमत्ता, काय स्मरणशक्ती, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझ्या परिस्थितीनं मला दिलेली देणगी आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती गरिबीची, माझ्या वडिलांचं पुस्तक घ्यायला पैसे नसायचे, त्यावेळी मला कुठून तरी एखादं पुस्तक मिळायचे आणि त्यावेळी पुस्तक माझ्या हातात आलं की मी समजून जायचो. आज हे पुस्तक आपल्या हातात आलंय, परत कधी मिळेल का माहिती नाही. मग आज वाचताना असं वाचूया की आयुष्याच्या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. माझी बुद्धिमत्ता मी त्या परिस्थितीत घडवलं. लाल बहादूर शास्त्री गंगा नदीमध्ये घर इकडं आणि शाळा दुसऱ्या काठावर. रोज सकाळी काठावर यायचंय. नावाडे विचारायचा लाल बहादूर चल येतोयस ना शाळेत. लाल बहादूर म्हणायचे नाही तुम्ही जा. का रे? पैसे नाही येत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. माहिती नाही येतील का नाही. माझी आई सांगते आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर कशाला, तुम्ही जा मी येईन. नावाडी नाव घेऊन निघून जायचा. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचा मुंडाचं करून डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उड्या घ्यायचे. झपाझप पोहत काठावर जायचे. काठावर जाऊन परत कपडे घालायचे, वह्या पुस्तकं हातात घेऊन शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हटलं तुम्हाला परिस्थिती अडवते? एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरला पेपर वाटायचं काम करायचं, या देशाचे राष्ट्रपती झाले. आदिवासी असलेल्या द्रौपदी मुर्मू आज या देशाच्या राष्ट्रपती पदावर आहेत. कोण म्हणतं तुमची परिस्थिती तुम्हाला घडवते आणि बिघडवते? अजिबात नाही. तुम्ही जर निश्चय केला, झपाटलेपणानं ध्येयाच्या मागे लागला तर तुम्ही हवे ते मिळवता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. फिलिपाईन्स देशामध्ये 11 वर्षाची एक रिहा बुलोज नावाची मुलगी एके दिवशी ती आपल्या वडिलांजवळ आली आणि ती चिमुरडी आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला. कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. रिहा अभिनंदन, खूप छान बेटा. तशी रिहा हळूच वडिलांच्या कुशीतनं बाजूला झाली आणि वडिलांना म्हणाली, बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली ना, मग आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बाबा पुढच्या महिन्यात राष्ट्रीय स्पर्धा आहे. वडिलांना आणखी आनंद झाला. अभिनंदन बेटा, खूप छान, खूप अभिनंदन. वडिलांनी परत कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला, खूप छान. तशी ती रिहा परत आपल्या वडिलांच्या कुशीतनं बाजूला झाली आणि वडिलांना म्हणाली, बाबा मी आता राष्ट्रीय स्पर्धेत धावणार ना, मग बाबा मला धावण्याचे बूट लागतील. बाबा
घ्या ना स्पोर्टचं शूज. घ्याल ना बाबा. वडिलांनी पोरीला जवळ घेत म्हटलं घेऊया बेटा, या महिन्याचा पगार झाला ना की तुला धावण्याचे बूट जरूर घेऊया. ती पोरगी त्या आनंदात सरावला निघून गेली. दिवस दिवस उलटले. आता राष्ट्रीय स्पर्धा 2 दिवसावर आली आणि त्या दिवशी 11 वर्षाची चिमुरडी पोर आपल्या वडिलांकडे आली. बाबा, स्पर्धा 2 दिवसावर आली आहे, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, बाबा घ्या ना लवकर. 1 दिवस तरी मला सराव करायला नको का बूट घालून? घ्या ना बाबा लवकर. पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यातनं कळ दिशा अश्रू सुटला. आपल्या पोरीला जवळ घेतलं आणि म्हणाले, बेटा घ्यायचे होते ग तुला धावण्याचे बूट, पण या महिन्याचा पगारच नाही आला हातात. पैसे नाही आहेत बेटा माझ्याकडे, मी नाही घेऊ शकत. तुला धावण्याचे बूट मी नाही घेऊ शकत बेटा. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि तसे स्वतःचे अश्रू लपवत ती चिमुरडी सरकन बाहेर पडली. पण ती बाहेर गेल्यावर असं नाही म्हटली, मला बूट नाहीत ना, आता मी स्पर्धेत भाग नाही घेणार. मला बूट नाही ना, मी पळणारच नाही. अनवाणी पायानं ती स्पर्धेत उभा राहिली. आजूबाजूला सगळे स्पर्धक स्पोर्टचे शूज घातलेले, स्पोर्टचे बूट घातलेले आणि त्याच्या रांगेत ही अनवाणी पायाची चिमुरडी रिहा बुलोज. तिने आजूबाजूला बघितलं, सगळ्यांच्या अंगावरचे स्पोर्टचे शूज, सगळ्यांच्या पायातले स्पोर्टचे बूट आणि त्या रियानं स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक, सरदेशी बाजूला गेली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE. जणू नायकेचेच बूट तिनं घातलेत आणि ते स्पर्धेला उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली आणि बेभानपणे 11 वर्षाची चिमुरडी पळत राहिली. स्पोर्टचे शूज घातलेले विद्यार्थी बेफाम पळत होते आणि अनवाणी पायाची जखमेच्या पट्ट्याच्या बुटा घातलेली ही रिहा बुलोज पळतीये. पाय ठेचकाळतायत, रक्ताळतायत, वेदना होत आहेत, पण धावतीये. तिला समोर तिचं ध्येय दिसतंय, तिला जिंकायचंच आहे. पळते 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत ती पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. पायाला वेग येतो तो बुटामुळं नाही, उरात असलेल्या जिद्दीमुळं. तुमच्या उरात जिद्द असेल ना, बास, मला हे नाही ते नाही हे नाही कारण कसले सांगता. काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे? महात्मा फुलेंनी अस्पृश्य पोरांना शाळेत शिकण्याची परवानगी मिळवली तेव्हा ही पोरं शाळेत जाऊन शिकू शकली. वर्गात बसलेली शिक्षकाने फळ्यावर गणित सोडवता विचारलं, कोण हे गणित सोडवू शकेल का? आणि छोटे भीमराव उभा राहिले, गुरुजी मी. गुरुजी म्हणले, ये चल फळ्यावर सोडवून दाखव. छोटा भीमराव आनंदाने फळ्याजवळ आला. तसा अख्खा वर्ग उभा राहिला. नाही गुरुजी नाही, भीमरावाला फळ्याला स्पर्श करू देऊ नका, अजिबात नको. गुरुजींना काय कळेना, पण का? गुरुजी, भीमरावाचा फळ्याला स्पर्श झाला की फळा विटाळणार. त्या फळ्याच्या माग आमचे डबे ठेवलेत, फळा बाटला की आमचे डबे पण विटाळतील, आम्हाला दुपारचं जेवता येणार नाही. गुरुजी त्याला हात लावू देऊ नका. गुरुजींचा नाईलाज झाला आणि गणित सोडवता येत असूनही निव्वळ आपल्या स्पर्शानं फळा वाटेल म्हणून छोटा भीमराव माघारी वळाला. त्या कोवळ्या जीवाला काय वाटलं असेल? कोण आहोत आपण? काय चूक केली आपण? किती सोसलं असेल? बदल्या व्हायच्या रामजी बाबांच्या. आमच्या साताऱ्याकडे होते. ही छोटी पोरं सुट्टीला आली, आमच्या रहिमतपुरातनं टांगा केला आणि बोरगावला असलेल्या रामजी बाबांना भेटायला. टांग्यात बसलेली पोरं आनंदाने निघाली होती. टांगा पुढे निघाला आणि टांगेवाल्याने विचारायला सुरुवात केली, कुठून आलाय, कुठे निघाला, तुमचे वडील काय करतात, नाव काय त्यांचं? पोरांनी भोळेपणानं नाव सांगितलं आणि टांगेवाल्याला कळालं अस्पृश्याचे पोर आहेत. तसा टांगेवाल्याने टांगा थांबवला. उतरा, खाली उतरा, पहिले खाली उतरा. त्या कोवळ्या पोरांना काही कळेना काय झालं, चुकलं काय. मगापासून तर टांगेवाला आनंदात होता, अचानक काय झालं? पोरं खाली उतरली. टांगेवाला म्हटला, आता मलाही चालत जावं लागणार. सगळा टांगा विटाळून टाकला माझा. टांगा असून सुद्धा तो टांगेवाला चालत चालत घेऊन गेला. अर्ध्या रस्त्यात उतरलेल्या त्या पोरांना काही कळेना आपण टांग्यात बसलो म्हणजे नेमकं काय चुकलं. सवर्णांच्या पानवट्यावर तहान लागली म्हणून भीमराव पाणी प्यायला गेले आणि सवर्णांनी मार दिला. चुकलं काय माझं? बालपण करपून जात होतं या सगळ्यात.
काय विचार केला? मला जगायचं नाही, अशा समाजात मला राहायचं नाही. निराश झाले बाबासाहेब, खचून गेले नाही, उभा राहिले. परत त्या काळोखातनं प्रकाश वाट शोधत राहिले. शिकले शिकले मोठे झाले. 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि महात्मा गांधी म्हणाले, या देशाचं संविधान तयार करायची ताकद या देशातल्या फक्त एकाच माणसात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होती परिस्थिती नव्हती ना. कायदा मंत्री झाले, मजूर मंत्री झाले, ऊर्जा मंत्री झाले, जलमंत्री झाले, किती किती गोष्टी केल्या. हिंदू कोड बिल मांडलं त्यांनी, महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. दुर्दैवानं ते त्यावेळी मंजूर झालं नाही. 75 वर्षात टप्प्याटप्प्यात आता मंजूर झालं. त्यावेळी या महिला आभाळा झेपावू शकल्या, समुद्राचा तळ गाठू शकल्या, सगळ्या क्षेत्रात काम करू शकल्या. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. प्रत्येकाला मत द्यायचा अधिकार झाला. राजा असो, रंक असो, गरीब असो, श्रीमंत असो, या धर्माचा, त्या धर्माचा, त्या जातीचा, प्रत्येकाला एकच मत, समान न्याय, समान अधिकार. परिस्थितीशी झगडत उभारलं ना हे सगळं. मी वारंवार सांगतो, सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती, संकटच तुम्हाला घडवतात, अडचणीच तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात, अडथळेच तुम्हाला कौशल्य प्राप्त करून देतात. ज्याच्या वाट्याला सगळं चांगलं आलंय अशी माणसं घडत नाहीत. श्रीमंतांची पोरं गुणवत्ता यादीत आलेली कधीच दिसणार नाहीत. त्यांच्या घरी धुनी भांडी करणाऱ्या मोलकर्णींची पोरं गुणवत्ता यादीत असतात. ही वस्तुस्थिती आहे. संकट तुम्हाला घडवतात. आमच्या पोरांना सांगा, घडायचं असेल ना तर लढायला शिक, घडायचं असेल ना तर संकटांना भिडायला शिक, मग मग उभा राहशील. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. परिस्थिती, संघर्ष आणि संकट यायलाच हवीत, त्याशिवाय माणसं घडत नाहीत. आमच्या पिढीला सांगा. अनेक पालक आपल्या पोराबाळांसाठी सगळं करून ठेवतात. मी वारंवार सांगतो, आपल्या पोरांच्या नावे बँकेत ठेवी ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात संस्कारांच्या ठेवी ठेवा, पोरं घडतील. संत कबीर असं म्हणतात, कशाला पोराबाळांसाठी साठवून ठेवतो? तो म्हणतो, मग नको का व्यवस्था करायला? अरे तुझी पोरं कर्तृत्वान निपजली तर त्यांचं ते कमावतीलच की, तू कशाला कमावतून ठेवतो? तसा बाप म्हणतो, पण माझी पोरं कर्तृत्वान नाहीच निघाली तर मग नको का करून ठेवायला? संत कबीर म्हणतात, जर तुझी पोरं कर्तृत्वानच नसली तर तू कमावलेलं सगळंच घालवणार आहेत, कमवून करतो काय? त्यांचं त्यांना लढू द्या ना, त्यांचं त्यांना घडू द्या ना. नव्या पिढीला संघर्ष करायला शिकवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमची अशी भयानक अडचण झाली आता, म्हणजे मला खरंच बघा ना, ते मुलगा विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. खेळायला जाऊ का? नको, बुडशील. पोहायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? ते बघ. कशी घडतील पोर? तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उरात स्वाभिमान कुठून आला? त्यांच्या आईकडून आला. त्यांच्या आईचं नाव भीमाई. एकदा माहेरला गेल्या, तिथं बोलाचाली झाली आणि त्या भीमाई माहेरचं ऐकून आल्या. जोपर्यंत अंगणात नोटा वाळत घालायची परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत माहेरची पायरी चढणार नाही. आणि नाही गेली माऊली माहेरला. परत काहीतरी माहेरला समारंभ होता, माहेरकडनं निरोप आला, भीमाई माहेरला या. आणि भीमाई पुन्हा निरोप देत्या झाल्या. अंगणात कपडे वाळत घालावेत असे जोपर्यंत नोटा वाळत घालत नाही तोपर्यंत माहेरला येणार नाही. आपल्या पोराच्या मनावर झालेला संस्कार होता हा सगळ्यात महत्वाचा. राजगृह नावाचं दिल्लीत घर उभारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. दिवाणखाना ऐश्वर्य संपन्न होता, संपत्तीच्या अफाट लैलूल केलेला. अधूनमधून अत्तर फवारली जात होती. उंच बळत असणारी कारंज बघावं, अफाट संपत्तीचं दर्शन घ्यावं, असा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिवाणखाना, तो बंगला. आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासाची खोली अगदी झोपडीसारखी. स्वयंपाकघर, झोपडी सुद्धा लाजेल इतकी गरिबीचं दर्शन घडवणारी झोपायची खोली. एखाद्या साधूच्या मठासारखी मठी गरिबी. पत्रकार यायचे, बाहेरची संपत्ती बघायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासिका, झोपण्याची खोली. त्यांना कळायचं नाही, बाहेर ऐश्वर्य आणि आत ही साचलेली गरिबी का? कुणीतरी विचारायचं, डॉक्टर साहेब असं का? आणि बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, ही गरिबी माझ्यासाठी, आपण ज्या परिस्थितीत आलो त्याचं मला कदापि विस्मरण होऊ नये म्हणून. आणि अजून माझे हजारो बांधव अशा परिस्थितीत जगतायत, मला त्यांच्या पाशीसाठी लढायला हवं याची जाणीव व्हावी म्हणून हे सगळं गरिबीचं दर्शन.
आणि हे संपत्तीच्या अपाटला लुठाल दिवाणखाना हे ऐश्वर्य माझ्या बांधवांना आत्मप्रत्ययाची स्फूर्ती देण्यासाठी त्यांनी हे बघावं आणि समजून घ्यावं. आपल्यातला एखादा शिकला आणि एवढ्या ऐश्वर्याचा धनी झाला, अरे मग आपणही शिकलं पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्या लोकांना प्रेरणा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्ही एखादं घर बांधता, घरावर तुमच्या नावाची पाटी लावता आणि पाटीवरच्या नावाखाली काय लिहिता? 100 एकर बागायतदार. नावाखाली काय लिहिता? 80 तोळे सोन्याचे मालक. स्वतःच्या नावाखाली काय लिहिता? 50 गायींच्या गोठ्याचे मालक. अशी पाटी बघितली नाही? घरावर पाटी लावतो, पाटीवर नाव लावतो आणि नावाखाली काय लिहितो? MCOM, MSc, BA, BEd, MBBS, LLB, LLM. तुमच्या नावाची किंमत तुमच्याकडे किती संपत्ती आहे यावरून वाढत नाही. तुमच्या नावाची किंमत तुमच्याकडे शिक्षण किती आहे याच्यावरनं वाढते. आमच्या पोरांना सांगा, संपत्ती कमावण्यापेक्षा शिक्षणानं स्वतःची किंमत वाढव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला ते सांगते झालेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. वाईट त्याचं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज विषयच नाही, निर्व्यसनी. छत्रपती संभाजी महाराज निर्व्यसनी, व्यसनच नाही. माणसं का मोठी झाली? संत कबीरांचे अनुयायी होते रामजी बाबा. मध्य मांस वर्ज तोच संस्कार पुत्रावर झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अजिबात नाही, कुठलंही. ते सांगायचे प्रज्ञावंत व्हा. प्रज्ञावंत असाल तर अंधश्रद्धेला बळी पडणार नाही. प्रज्ञावंत असाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव होईल. प्रज्ञावंत असाल तर तुम्हाला प्रश्न पडतील. प्रश्न पडले तर तुम्ही उत्तरं शोधाल. उत्तरं शोधली तर तुम्हाला माहिती मिळेल. माहिती मिळाली म्हणजे तुमचं ज्ञान वाढेल. मला सांगा, आपल्यात किती प्रज्ञावंत आहेत ज्यांना प्रश्न पडतात? मोठी माणसं राहू द्या, वर्गातली पोरं पण आता शिक्षकाला प्रश्न विचारत नाहीत. इथं कोणी शिक्षक असतील तर ते सांगतील. हल्ली मुलं प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं आहेत. एक, सगळं येतंय, आणि 2, काहीच येत नाही. जिज्ञासा असायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठाई जिज्ञासा. तथागत गौतम बुद्ध सगळी संपत्ती पायाची लोळण घेत होती, राजपुत्र होते, मग सगळ्याचा त्याग केला का? जिज्ञासा. आत्मशक्ती काय आहे? आत्मभान काय आहे? जगण्याचं रहस्य काय आहे? हे जीवन म्हणजे काय आहे? आत्मज्ञान प्राप्त करायला गेले का? जिज्ञासा. महात्मा ज्योतिराव फुले शिकले, शाळा पहिली काढली भिडेवाड्यात मुलींची का? जिज्ञासा. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले. काय कारण? शोधलं, ज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतत प्रश्न विचारत राहिले. कामी फळ्यावर गणित सोडवायचं नाही, कामी पाणवट्यावर पाणी प्यायचं नाही, कामी मंदिरात जायचं नाही, मी माणूस नाही. प्रश्न पडत राहिले, उत्तरं शोधत राहिले. त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले. आमच्या पोरांमध्ये जिज्ञासा असू द्या. व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत, शासनालाही प्रश्न विचारले पाहिजेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रश्न विचारा, नाहीतर अन्याय घडत राहतील. जो प्रश्न विचारतो तो मालक, आणि जो विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तरं देतो तो गुलाम होतो. हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारणारे व्हा, विचारणारे. मालक बना. मला खरंच कधी कधी बरं वाटतं. बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नेमकं ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग त्यातनं गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर, आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. नाहीतर बघा ना, फेसबुकचा शोध कुणी लावला? परकीयानी, आम्ही टाइमपास. व्हॉट्सअप कुणी काढलं? परकीयानी, आम्ही टाइमपास.
ट्विटर कोणी काढलं परक्यानी, आम्ही टाइमपास, आम्ही का नाही शोध लावत? आम्हाला प्रश्नच पडत नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण ती आहे, जगातली सगळ्यात महान लोकशाही भारतीय लोकशाही कशामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळं. का निर्माण झालं? जिज्ञासेतून. तुम्हाला माहिती आहे 14 दिवस कोंडून घेतलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला. 14 दिवस 60 देशांच्या राज्यघटना घेतल्या होत्या, जगातले सगळे ग्रंथ घेतले होते. फक्त त्या खोलीला एक खिडकी ठेवली होती, ज्या खिडकीतनं ताट जेवणाचं दिलं जायचं आणि पाणी दिलं जायचं. 14 दिवस सूर्यप्रकाश बघितला नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. खोलीच्या बाहेर आले नव्हते. 14 दिवसाच्या अथांग कष्टातनं या देशाचं संविधान तयार झालंय. 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून. जिज्ञासा, जिज्ञासा. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी लिहितात, या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी जे लोककल्याणकारी निर्माण करून ठेवलं, ती परंपरा तशीच पुढे आली, ती आमच्या संविधानात उतरली. ते लोककल्याणकारी राष्ट्र इथं निर्माण झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने. आमच्या पोरांच्या मध्ये ती जिज्ञासा, जिज्ञासा यायला हवी, शोध लावायला हवेत, प्रश्न पडायला हवेत, उत्तरं शोधायला हवीत आमच्या पोरांनी. तेव्हा तेव्हा उद्याचा समाज घडेल, उद्याचं राष्ट्र घडेल. नाहीतर काही उपयोग नाही, काही उपयोग नाही या सगळ्याचा. अजिबात नाही, अजिबात नाही. हे जग उत्तर शोधणाऱ्यांनी घडवलंय. हे जग उत्तर शोधणाऱ्यांनी समृद्ध केलंय. मग ते कुणी असू द्या, कुणी असू द्या. आमच्या पोरांच्या उरात आपल्या आयुष्याचं मर्म, जगण्याचं मर्म असायला, कृतज्ञता, संवेदनशीलता त्याच्या उरात असायला हवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाईट या गोष्टीचं वाटतं, रस्त्यावर अपघात झाला तर आमची आताची पिढी धावत जाऊन त्या अपघातग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये पोचवत नाही. ती तिथंच उभा राहते, तडफडताना त्याचे फोटो काढते आणि स्वतःच्या ग्रुपवर पाठवून देते. मै ठाणावा जब घडावो. काय आनंद असतो, काय आनंद असतो तो. रात्रीच्या 2:30 वाजता एक म्हातारी आपल्या नवऱ्याला कुठल्या दवाखान्यात ऍडमिट करून घेतलं जात नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरासमोर आली, दार ठोठवत राहिली. रात्रीच्या 2:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठले, त्या म्हातारीने आंबेडकरांचे पाय धरले. माझ्या नवऱ्याला कुणी दवाखान्यात घेत नाही. आणि भारतीय राज्यघटनेचा तो शिल्पकार रात्रीच्या 1:30 वाजता त्या म्हातारीबरोबर हॉस्पिटलमध्ये जातो, तिच्या नवऱ्याला ऍडमिट करतो, डॉक्टरांना सूचना देतो आणि मग परत येतो. ही संवेदनशीलता आहे. आमच्या पिढीमध्ये ती संवेदनशीलता राहिली आहे. क्रूरतेचा आनंद घेणारी नवी पिढी आता तयार झाली आहे. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ती. महाराष्ट्रात घडताना परंपरा प्रकरण बघतोय आम्ही. कधी त्या बीडचं प्रकरण असेल, आजचं त्या महिला वकिलाचं प्रकरण आहे. हा काय आहे, कसला आनंद आहे हा? संवेदनशीलता कुठे गेली नव्या पिढीची? ही संवेदनशीलता कृतज्ञतेतून जन्म घेते. प्रचंड त्रास झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, प्रचंड. पण त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये त्यांनी संविधान लिहिलं, बदला घ्यायची भाषा कुठं नाही. ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल एक शब्द नाही. ज्ञानेश्वरांना कमी छळलं, पण माऊलींनी पसायदान मागितलं, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, मला त्रास देणाऱ्यांचं सुद्धा. ही संवेदनशीलता, ही कृतज्ञता आहे. ही कृतज्ञता नव्या पिढीत यायला हवी. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे ती. मग समाज घडेल, मग राष्ट्र घडेल, मग समाज उभा राहील खऱ्या अर्थानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला आम्ही पेरलं पाहिजे हे त्यांच्या उरामध्ये. हा दिला पाहिजे संस्कार त्याला. संवेदनशीलता नाही, कृतज्ञ. अहो आईबापाचं राहू द्या, स्वतःच्या शरीराबद्दल आमची पोरं किती कृतज्ञ आहेत, किती काळजी घेतात. आपण आपल्या चष्म्याची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेतो का? अहो डोळ्यांची काळजी घेतली असती तर चष्माच लागला नसता. आपण आपल्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेतो का? तुमच्याकडे 4 चाकी असेल तर लगेच शोरूमचा मेसेज येतो, 5000 रनिंग झालंय गाडीचं, गाडी सर्व्हिसिंगला पाठवा. सर्व्हिसिंग चुकत नाही गाडीचं, का फिरायचं आहे? अरे गाडीचं सर्व्हिसिंग कळतं, शरीराचं सर्व्हिसिंग मागं कधी केलं होतं कळलंय का?
जेवढी गाडीची काळजी घेतो तेवढी स्वतःच्या शरीराची काळजी घेतो का? एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची, तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख रुपयाला. हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या बरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळ आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख, 1 लाख रक्तवाहिनींची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख. 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. 2 किडन्या दिल्यात आम्हाला. माणसं नको ते अपेयपान करतात, मद्यप्राशन करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या, नवी किडनी बदलून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख. 2 किडनीची किंमत झाली 80 लाख. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब काढला, अरे डोळे 40 लाखाचे, एक रक्तवाहिनी 3 लाखाची, किडनी 80 लाखाच्या. अरे सगळ्या शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या निर्मिकानं जन्माला घालताना ही शरीर नावाची कोट्यावधीची इस्टेट देऊन तुम्हाला पाठवलंय. ही इस्टेट जपाना कुठल्या संपत्तीच्या मागं लागतो आम्ही? काय गांजा ओढणारी पिढी बघतो मी. अजून 10वीची परीक्षा नाही दिली. असलं कसलं दुःख आहे? कसला आभाळ कोसळलाय नव्या पिढीवर? त्याला काहीतरी घेतल्याशिवाय झोप लागत नाही. काय वेदना काय त्यांच्या? कशासाठी पारतंत्र्यात आहेत ते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा त्रास होतोय समाजाचा, ज्ञानेश्वरांसारखं त्यांना छळतंय कुणी? खायला मिळत नाही, काय अडचण काय आहे? मग का नशिल्या पदार्थांकडे पिढी वळतीये? जय जयकार कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा निर्व्यसनी. जय जयकार कुणाचा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही. जय जयकार कुणाचा? तथागत गौतम बुद्धांचा. शरीर हेच आत्म्याचं स्थान, ते मजबूत राहायला हवं सांगणारं तत्वज्ञान. आणि त्यांचा जय जयकार करणारी पोरं कुठं? गांजा ओढायला, दारू प्यायला, ड्रग्स घ्यायला. कसली पिढी घडवतोय आम्ही? सांगा ना त्याला, काय व्हायचंय तुला? गुंड व्हायचंय? गल्लीचा दादा बिदा व्हायचाय? हा व्हायचा असेल तर बिंदास तो गुटक्याच्या पुड्या घालून थुंकत बस, काय अडचण नाही. काय व्हायचं? रोड रोमिओ व्हायचंय का? आल्या गेल्या पुरींना त्रास द्यायचाय? हा मग बिंदास सिगरेट ओढ, काय अडचण नाही. काय व्हायचंय तुला? दाखा घालायचाय, दरोडा घालायचाय? असं काम करताना अंगी धाडस येऊन पिली पाहिजे. हा मग पी, दरोडेखोर व्हायचं ना, बिंदास पी, काय अडचण नाही. काय करायचंय तुला? मर्डर करायचंय? मर्डर म्हणून काय? घे घे मग घे मग घे, काय अडचणच नाही. पण तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, अजिबात या दिशेला जाता उपयोगाचं नाही. चांगलं घडायचंय, चांगलं समाज, चांगलं आयुष्य, या वाट्याला जायचं नाही, अजिबात जायचं नाही. काय व्हायचं ठरवा, ठरवा तुम्ही काय व्हायचं आहे, आणि मग या दिशेला. अनेक माणसं मोठी झालेली बघितली मी, पण ते मोठेपण आणि ती श्रीमंती भोगायला स्वतः जिवंत नाही राहिली. उपयोग काय तुमचा? उपयोग काय आहे? 40 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक येतो, 30 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद होतात, 12वीच्या पोरांचे ब्लड प्रेशर 180 200च्या वर जातात. कुठल्या कुठल्या कशासाठी हे सांगा आमच्या पोरांना. जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार झालं नाही ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या विधात्यानं आम्हाला दिलंय. जगातला कुठलाही शास्त्रज्ञ बनवू शकला नाही. असं ते जपायला हवं आम्ही, त्याची काळजी घ्यायला हवी आम्ही. मन मेंदवानी मनगट जर सक्षम असेल तर इतिहास घडवता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सांगतात, प्रज्ञावंत असायलाच हवा तुम्ही, पण नुसते प्रज्ञावंत असला आणि शीलवंत नसला उपयोग नाही. उपयोग नाही तुमचा. शील चारित्र्य शुद्धच असायला हवं, शुद्धच. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. शाहिस्ताखानाची बोटं छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालाचा गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर हुजूर क्या हुआ? हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल, बेफिक्र रहा. शिवाजी महाराज
पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. गेली 350 वर्ष का महाराज आमच्या चिरंतन स्मरणात आहेत, का जय जयकार करतो? चारित्र्य. चारित्र्य. काही माणसं पराक्रमी असतात पण ते चारित्र्यवान असतातच असं नाही. काही माणसं चारित्र्यवान असतात पण पराक्रमी असतातच असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, हे शीलवंत होणं, प्रज्ञावंत, शीलवंत आणि सगळ्यात महत्वाची करुणा. करुणा ती तुमच्या काळजात असायलाच हवी. असायलाच हवी. थंडीचे दिवस होते. संत कबीर अंगावर शाल पांघरून रस्त्याने निघालेले. त्यांचं कामच शाली विणण्याचं. पण थंडी कडाक्याची वाढत गेली. प्रचंड थंडी वाजायला लागली. शरीर कुडकुडू लागलं. मग संत कबीर एका दुकानाच्या पायरीवर सगळी शाल अंगाभोवती गुंडाळून घेऊन बसले. तेवढ्यात त्यांच्या कानावर रडण्याचा आवाज आला. कबीरांनी इकडे तिकडे बघितलं. एका पायरीवर एक भिकारी रडत होता. प्रचंड थंडी वाजत होती. दातार दात आपटत होते. थंडी सहनच होत नव्हती. कबीरांची करुणा जागी झाली. संत कबीर उठले. अंगावरची नवी कोरी शाल त्यांनी मध्यात फाडली. अर्धी शाल त्या भिकाऱ्याच्या अंगावर टाकली. अर्धी शाल स्वतः पांघरली आणि पुढे निघाले. संत कबीरांनी दिलेल्या शालीमुळे त्या भिकाऱ्याची थंडी जरा कमी झाली. त्याला ऊब आली. संत कबीरांना बरं वाटलं. आपण काहीतरी करू शकलो. संत कबीर पुढे निघाले. रात्रीचे 2 वाजले. आता थंडीचा कडाका आणखी वाढला. इतका वाढला की संत कबीरांनाच इतकी प्रचंड थंडी वाजू लागली की थंडी सहन होईना. दातार दात आपटायला लागले. कुडकुडायला लागले. संत कबीरांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. हे सगळं बघत मागापासून कबीरांच्या मागे सद्ग्रस्त येत होता. त्यांनी संत कबीरांनी भिकाऱ्याला शाल दिलेली बघितली. पुढं आलेलं बघितलं. आता स्वतःच संत कबीर रडतायत हे बघितलं. तसा तो सद्ग्रस्त पुढं झाला आणि अश्रू ढाळणाऱ्या संत कबीरांना म्हणाला, आता बरं वाटतंय ना? मगाशी फार दानशूर झालता. आपली अख्खी शाल फाडून त्या भिकाऱ्याला दिली. नसती दिली तर आता तुमची थंडी भागली असती की नाही? गरज होती का स्वतःला त्रास करून घ्यायची? कुणी सांगितलं त्या भिकाऱ्याला शाल द्यायला? आता पश्चाताप होत असेल, उगा त्या भिकाऱ्याला अर्धी शाल दिली. संत कबीर म्हटले, मी त्या भिकाऱ्याला अर्धी शाल दिली म्हणून मी रडत नाहीये. मी विचार हा करतोय की या अर्ध्या शालीतून माझी थंडी निघत नाही, म्हणजे त्या अर्ध्या शालीतून त्या भिकाऱ्याची थंडी सुद्धा निघत नसेल. मी मगाशीच त्याला अख्खी शाल का दिली नाही या दुःखानं मी रडतोय. ही कृतज्ञता, ही करुणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. दुसऱ्याची वेदना आमच्या डोळ्यात आम्हाला दिसायला हवी. तथागत गौतम बुद्ध आंब्याच्या बागेत बसलेत. ध्यान चालू आहे आणि 3-4 पोरं आंबे पाडायला बागेत आली. एका पोरनं आंब्याच्या दिशेनं नेम धरला पण नेम चुकला आणि दगड आंब्याला लागायच्या ऐवजी त्या झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या मस्तकावर बसला. खोक पडली. भळभळ भळभळ रक्त ओघळायला लागलं. वेदनेनं गौतम बुद्ध कळवळले. डोळ्यातनं खळदी साश्रू सुटला. त्या पोराने बघितलं दगड चुकून गौतम बुद्धाला लागलाय. सगळे पोरं पळत निघाली. तसं एक जण म्हटला, ए नको जायला. आपण त्यांना जाणीवपूर्वक नाही दगड मारला. आपण झाडाचे आंबे पाडत होतो. चुकून दगड लागलाय. आपली चूक नाही. चला जाऊन माफी मागूया. सगळी पोरं दपकत गौतम बुद्धांच्या पुढे आली. हळूच त्यांनी विचारलं, खूप लागलंय का हो? गौतम बुद्धांच्या डोळ्यातनं अश्रू सुटला. आम्ही तुम्हाला नाही हो, तुम्हाला मारायचा विचार नव्हता आमचा. आम्ही तर झाडावरचे आंबे पाडत होतो. चुकून तुम्हाला लागलाय. गौतम बुद्धांच्या डोळ्यातनं परत अश्रू ओकळायला लागले. खूप दुखतंय का हो? गौतम बुद्धांनी मानेनं नाही म्हटलं. मग तुम्ही रडताय का? तुमच्या डोळ्यातही अश्रू का? सांगा ना. खरंच आम्ही तुम्हाला मारायच्या उद्देशानं नव्हता दगड मारला. आम्ही झाडावरचे आंबे पाडत होतो. सांगा ना, खूप दुखताय का? गौतम बुद्ध म्हणले, नाही रे बाळांनो. मग तुम्ही रडताय का? सांगा ना, रडताय का? तसे गौतम बुद्ध म्हणाले, अरे त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारला तर त्या झाडानंही तुम्हाला आंबा दिला. तुम्ही मला दगड मारला तर मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही. या दुःखानं मी रडतोय. झाडाला दगड मारला तर झाड सुद्धा आंबा देतं. मला दगड मारला तर मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही. या दुःखानं मी रडतोय. काळजात करुणा असते ती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याच्या पिढीमध्ये ती करुणा अभिप्रेत ठेवतायत की दुसऱ्याच्या दुःखानं आमच्या डोळ्यात पाणी यावं. आमच्या डोळ्यात त्या वेदना दिसाव्यात आणि त्या वेदना दूर करण्यासाठी आम्ही पुढे जावं. घरं जाता या महापुरुषांच्या चरित्रातनं तोच बोध घेण्याची आहे. प्रज्ञावंत व्हा,
शीलवंत व्हा आणि उरात करुणा ठेवा. आपल्या सगळ्यांच्या जगण्या वागण्यामध्ये या महापुरुषांचं हे विचार रुजावेत आणि खऱ्या अर्थानं तशा विचारांची, संस्कारांची समाज घडवणारी नवी पिढी आपण घडवावी असा आशावाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.